बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांना मांडता येतं पण सुचत, काही लोकांना सुचतं पण मांडता असं काहीतरी संविधाला पुस्तक द्यायचं कॉलेजमध्ये, तू वाचते पहिले किल्ला बनवायचा. सरप्राईज होतं तिच्यासाठी की तिला फर्स्ट टाइम मी फ्लाईटमध्ये बसलो. छान छान पहिले ते बसलेले आहेत आपल्या शेजारी आणि खूप एन्जॉय आहे, कारण आम्हाला खूप कमेंट्स आले आहेत. तुम्ही केडीला बोलवा, तुम्ही MNBच्या टीमला बोलवा, बिकॉज खूप लोकांना माहिती आहे की आपण एकत्र काम केलेलं आहे. तर बिलकुदा हमसफरच्या टीमकडनं सगळ्यात आधी तुला दिवाळीची शुभेच्छा, कारण आपल्या हे दिवाळीच्या पहिल्या दिवशी टेलिकास्ट होणार आहे. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टीमला आणि जेही सबस्क्राईब करून बघणार आहेत त्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त एकच गोष्ट आहे की तू फराळ करून आलायस ना, इथे काय खाणार आहेस किंवा काय, कारण हा पहिला प्रश्न असतो सगळ्यांचा की काय मिळणार आहे आम्हाला आज बघायला. काय ऍक्च्युली काय सध्याचं जरा वेदर फार असं विचित्र आहे. आपण एका मोठ्या टेंडरमधून बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये आहोत. डेफिनेटली काही लोक आपल्या हेल्थकडे जरा सगळे लक्ष देत आहेत. हेल्थ कशाचं मला जनरली इकडे आल्यानंतर पण मला ग्रीन टी बेटर वाटतं, सो मी ग्रीन टी ऑर्डर केलं सध्या. तर थोडं दिवाळीवरनं थोडं बालपणात जाऊया. काय मजा असायची, एकतर एकत्र कुटुंब सगळं, आणि काय धमाल करायचं स्कूलमध्ये तुम्ही सगळे भावंड. अरे आम्हाला ना तर वेध लागायचे पहिले किल्ला बनवायचा. म्हणजे बेसिकली नागपूरला हा एक मोठा लहान मुलांचा, म्हणजे आता अनफॉर्च्युनेटली फ्लॅट सिस्टीम्स आल्यापासून या गोष्टीकडे दुर्लक्षच झालं आहे पूर्ण. तरी माझा नागपूरला एक भाऊ आहे जो अजूनही त्याचं एक प्रतिष्ठान आहे किल्ले प्रतिष्ठान, तो याने तो किल्ल्या प्रतिष्ठान बनवतो स्वातंत्र्य गुरु म्हणून, आणि तो किल्ला कसा बनवावा याचे तो हे घेतो, शिबिरं घेतो आणि मुलांना शिकवतो प्रमाणे. कारण काय ना की एक कला होती, एक आर्ट होतं आणि तो एक प्रकार आहे जो फक्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या बाहेर मला कुठे दिसत नाही की दिवाळी आली की सगळ्या लहान मुलांनी, म्हणजे आमचं ना दसऱ्यानंतर सुरू होऊन जायचं, कारण झिरो बजेट ना, घरून पैसे किल्ल्यासाठी मिळणार नाही. त्यामुळे माती तुम्ही आणा, विटा उचलून कोणाच्या कुठे मिळालं तिथून घेऊन या, दगड आणा, जे आणायचं ते आणा. म्हणजे आम्ही अशा 2 बुरजांसाठी कुठून तरी बॉटल्स घेऊन यायचो दुधाच्या, तेव्हा बॉटल्स मिळाले ना, त्या अशा उलट्या ठेवून त्याच्यावर मग माती आपली ते बुरुज दिसायचे, आणि मग त्याच्यावर आगडबीची क्रेन वगैरे अशी मांज्यातनं जाणारी वगैरे असं काय मांजर त्याच्यातनं हे करणं. आता हे जे आहे किंवा तो रंग सुद्धा, रंगाचे पण पैसे नव्हते की त्याचं बजेटच नसायचं तेव्हा. म्हणून आम्ही चुना आणायचो आणि चुन्यात पाणी टाकून पांढरा रंग आणि गेरूत पाणी टाकून लाल रंग, तर लाल पांढरा करून ते हे बनवायचे त्याचे किल्ल्याचे, हे जसं सगळं दगड आणि बुरुज आणि हे तशा टाईप्स. सो हा एक खूप म्हणजे आवडीचा छंद होता. खूप सगळे पोरं म्हणजे यावेळेस किल्ला कुठे बनवणार, आणि काय होतं घर आपापल्या घरी बनवणं, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आजोबा पण नागपूरचंच होतं, नागपूरलाच आजी आजोबा राहायचे. त्यांच्या घरी आम्ही त्या घराला मोठं घर म्हणायचो, बिकॉज तिथे आई आजी आजोबा सगळे तिथे एकत्र होणार. म्हणून आमची ऑलरेडी तिथे जाऊन किल्ला बनवण्याची, अंगणात ऑलरेडी जागा फिक्स होती, तिथे जाऊन किल्ला बनवायचा. हे सगळे प्रकार, कोण किती फटाके आणणार. मग आमचे ठरलेलं असायचं की तू एक काम कर, मी ना ते भुईचक्र जे असतं ना ते मी कमी घेतो, आणि तू ते अनार किंवा झाडं तू वेगळे तू घे, तू लक्ष्मी बॉम्ब घेतोय तर मी सुतळी बॉम्ब घेतो, असं आम्ही करून ते वाटून घ्यायचो. कारण खरंच सांगतो, बिकॉज तो काळ फार काटकसरीचा काळ होता, सगळेच मिडल क्लास याच्यातले असल्यामुळे असं उधळेपणा नव्हता. सो पण त्याही याच्यात दिवाळी इतकी छान वाटायची, इतकी मजा यायची त्या दिवाळीमध्ये, म्हणजे रिअली मिसिंग दोज डेज.
खरंच आहे आपल्याकडे, कारण आता आपण सर्रास कपडे घेतो. हो. त्यावेळेस ऑसम अप्रूप असायचं की दिवाळीचे कपडे कराड. एकाच एक कापड घेऊन त्या कापडामध्ये माझ्या आणि माझ्या बहिणीचे दोघांचे कपडे असे अशा पद्धतीची दिवाळी बनवली. मला आठवतं पहिल्यांदा जीन्स घेतली होती जाऊन ती 100 रुपयात घेतली होती. 100 रुपयाची जीन्स मी घेतली होती त्यावेळेस. 100 रुपयावर असं भारी वाटलं तर अरे बापरे. आणि घेतली कुठे होती ते बसतात ना रस्त्यावर लोक त्यांच्याचकडे. सो असं म्हणजे बाहेरून रेडीमेड कपडे हे नव्हतं. शिल्पी ठरलेला होता म्हणजे जो आमचा टेलर होता बाबांचा वर्षानुवर्ष म्हणजे वर्षानुवर्ष त्याच टेलरकडे आमचे कपडे द्यायचे. एक कपड्याचं हे आणायचं काय म्हणतात त्याला आणि व्हायचं काय भाऊबीज रक्षाबंधन आमच्याकडे ते खूप होतं की आम्ही बहिणींना काही देणार तसे बहिणी पण आम्हाला काही देणार. आणि त्या जनरली शर्ट पीसेस किंवा कोणाचं लग्न झालं शर्ट पीस पॅन्ट आणि ते सगळे मग शिवायला जायचे दिवाळीच्या शिंप्याकडे. ते आधी जायचं सगळं मग त्याला आपण स्टाईल बिल सांगायची. आणि तेव्हा काय जस्ट शाहरुख खान गोविंदा वगैरे त्यांचे अशा टाईप्समध्ये कर असं किंवा आपल्या बहिणींना पण आम्ही सांगून ठेवतो होतो यावेळेस ना या रंगाचा घ्या माझ्याकडे तो रंग. आणि त्यात कसं होतं ना आम्ही सगळे कझन्स असायचो 4-5 भाऊ होतो आणि 5-7 बहिणी होत्या. त्या जेव्हा आम्हाला द्यायच्या ना तर मग त्या ठरवायच्या हे बघ आम्ही 4 आणले आहेत तुम्ही आत्ताच ठरवलं तुम्हाला कोणाला कुठलं पाहिजे. मग माझ्याकडे ग्रीन असेल तर मग मी म्हणायचं नाही मला येलो दे तू यावेळेस त्याला ग्रीन त्याच्याकडे ऑलरेडी ग्रीन. काही लोक आमचं असं एक वाटप केंद्र किंवा मिळाल्यानंतर पण वाटून घ्यायचं की तू हे म्हणजे एक्सचेंज करून घ्यायचं. असं अशा पद्धतीने दिवाळी होती. तुमच्या सहलींना पण खूप मजा येते. सहली पण आम्हाला मजा यायची म्हणजे मला बऱ्याचशा आठवतात. लहानपणी म्हणजे पहिली तर आमची सहल गेली होती शेगावला नागपूरहून माझ्या शाळेची. सगळ्यात म्हणजे खूप लहान होतो आणि शाळेतर्फे जी गेली होती म्हणजे आय थिंक 2री-3री गोष्टी असतात. तेव्हा फर्स्ट टाइम मी म्हणजे आईबाबांना सोडून बाबा तिसरीतली गोष्ट आईबाबांना सोडून मी एकटा कधीतरी गेलो. शाळेच्या सहलीबरोबर आम्ही शेगावला गेलो तरी 1 दिवसाची सहल की आम्ही संध्याकाळी पोहोचलो तिथे मग तिथे राहिलं. सकाळी ती दर्शन आणि तेव्हा तो बगीचा वेगळा होता. आत्ताचा हे नाही वेगळा होता तेव्हा पण तिथे होतं ते म्युझिकल फाउंटन वगैरे ते बघून मग रात्रीपर्यंत परत आलो. तर मला आठवतं माझ्या बाबांनी मला तेव्हा काहीतरी गोड पाहिजे बाबा म्हणून सोनपापडीचा डब्बा एक दिला होता. आणि मग मला काय झालं माहिती म्हणजे मी तो पहिल्यांदा असं वाटलं की आता मला दिसत होतं ना कारण 40 पोरे एवढ्यांना कसा वाटायचा तो. तर मी आणि माझ्या 3-4 जे खूप जवळचे मित्र आहेत आम्ही सगळे बसून ना हळूहळू मध्ये त्या बसमध्येच ते लपून खात होते की सगळ्यांना दिसलं तर मला सगळ्यांना द्यावं लागेल आणि एवढा नाहीये माझ्याकडे आता आणि ते खाणं सोडायचं पण नाहीये. अशा टाईप्स वगैरे गंमत होती. घरूनच डबे घेऊन गेलो होतो आम्ही. फक्त आम्हाला दुसऱ्या दिवशीचं जे होतं त्या जेवणासाठी तिथे सोय होती आणि संध्याकाळी घरीच येणार होतं त्यामुळे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. घरच्या सालीचं भावंड तुम्ही सगळे आई बाबा असं आपल्या वेळेस ती एक ट्रेंड होता. मी मोठा सगळ्यात टूर केला होता आईबाबांबरोबर तो म्हणजे बसनी पूर्ण साऊथ इंडिया म्हणजे कम्प्लीट केरळपर्यंत नाही पण कन्याकुमारी रामेश्वरम उटी मैसूर त्याच्यानंतर मद्रास या सगळं पूर्ण त्याच्यात गेलो. तर आम्ही जवळजवळ जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या तेव्हा माझे आई बाबा पण टीचर्स होते त्यामुळे त्यांनाही सुट्ट्या असायच्या. साधारणतः 22 दिवसाचा तो टूर होता म्हणजे मोठा टूर होता. 22 दिवस आम्ही काय नाही. आणि काय झालं होतं माझा मामाच त्या ट्रॅव्हलमध्ये होता आणि तेव्हा अशा मोठमोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या नव्हत्या की ते पहिले जुळवायचं आणि मग एक बस घ्यायची आणि जायची. तर झालं असं होतं की माझ्या ऑब्व्हियसली एवढा मोठा टूर 4 जण माझी बहीण माझे आई बाबा त्यात माझी एक मामी बहीण आहे माझ्या आईने तिला पण घेतलं कारण ती मामा कधी कुठे जात नव्हता तर चल बाबा तू पण चल आमच्याबरोबर. मग कसं केलं होतं की होत्या आमच्या 3च सीट्स आणि आम्ही होतो 5 जण. तर मग मध्ये एक सत्रकी टाकलेली त्याची त्या 2 सीटच्या मध्ये आणि मग ऑल्टरनेट मी माझी बहीण आणि मामी बहीण असं आम्ही एकदा इथे बसायचं एकदा सीट झोपायचं खाली. अशा टाइम्समध्ये आम्ही अख्खा टूर केलंय. सो ऍक्च्युली तेव्हा
नावाची मजा वेगळी. किंवा सायकलने आम्ही नागपूर ते रामटेक वगैरे गेलेलो आहे. सायकल रामटेक हे सॉरी कनानपर्यंत गेलेलो आहे. कनान त्यावेळेस कनानसाठी साधारणतः आता इकडचं सांगायचं झालं तरी 30-35 किलोमीटर तरी आहे आमच्या घरापासून. तर आम्ही एवढं सायकलनी जाऊन तिथे हे करून मग परत आलो. आणि तिथे काही नदी नदीच आहे. असं छोटे छोटे सायकलचे करायचो. मग जेव्हा गाड्या यायला लागल्या, जेव्हा स्कूटर बिटर आमच्या, मग तेव्हा रामटेकपर्यंत किंवा केमसी असे पण किंवा आमच्या इथे नागपूरला आजूबाजूला काही ठिकाणी खूप छान आहे. जसं ती हे आहे काय अंबापुरी म्हणून ते ठिकाणी, तिथे तर शाळेच्या आणि कॉलेजेसच्या ट्रिप्स जात असतात. पण बेसिकली अशाच पद्धतीच्या ट्रिप्स आम्ही केल्या. अजून एक ठिकाण मला इंटरेस्टिंग वाटतं जे मी कॉलेज डेजमध्ये केलं होतं ते म्हणजे नागदवाल. नागदवालाची यात्रा आहे, ते भयंकर कठीण आहे. हे आहे पचमढीपाशी, म्हणजे पचमढीतच आहे MP, बिकॉज नागपूर हे MP च्या बॉर्डरवर आहे. ते पहिले MP तच होतं. सो पचमढीच्या तिकडे नागदवाल म्हणून येते, खूप प्रचंड कठीण यात्रा आहे. म्हणजे आणि पायी करावी लागते कारण स्कोपच नाही आहे. आणि तिथे ना अशी पहाड आहे. त्याच्यामध्ये गुप्तगंगा नावाची नदी वाहते. तू पहाडावर असताना आवाज येत असतो पण पाणी दिसत नाही, कारण एक पहाड असा अशी आहे. आणि नंतर तू जेव्हा टोकावर पोचते तेव्हा त्यातनं वाहणारी नदी तो फक्त आवाज येतोय नंतर पाण्याचा कॉन्स्टंट. आणि त्याच्यामध्ये ही कपार आहे, ज्या कपारीतून आत गेल्यानंतर शेषनागाचं मंदिर. सो असं ते आम्ही लिटरली ती यात्रा आम्ही एका दिवसात पहाटे 6 वाजता निघून रात्री 10 वाजेपर्यंत जाऊन परत आलो. आणि मग पाण्याचे तुकडे पडले. याच्यात गेलो होतो फुल आम्ही हिंदूमध्ये. पण असे काही गमती आहेत एकत्र राहणार. तर नागपूरबद्दल आपण बोलत होतो आणि नागपूर हे खवय्येगिरीसाठी खूप फेमस आहे. खूप फेमस. तर काय मजा करायचं कॉलेजमध्ये असताना. आणि मला जॉईंट सांगा की तिथे या सगळ्यांनी जाऊन काहीतरी ट्राय करावं. नक्कीच नागपूरचे खूप फेमस काही गोष्टी आहेत. जसं सगळ्यात मेजर जे सगळ्यांनाच माहिती आहे चना पोहा, जो म्हणजे नागपूरचा जीवकी प्राण आहे. अक्षरशः म्हणजे सकाळी उठून चना पोहा खायला जातं. वेगवेगळ्या ठिकाणचा फेमस आहे. आता सध्या तिथे रॅडिसनच्या समोर एक आहे, पण आमच्या वेळेस खास करून रिझर्व्ह बँक चौक जो आहे म्हणजे कस्तुरचंद पार्क, तिथे चना पोहावाला तो सगळ्यात फेमस चना पोहावाला तोच होता. आणि त्याने आता तिथल्या 4-5 गाड्या लागल्या आहेत ऑलरेडी. सो त्याची खासियत अशी होती की म्हणजे ॲक्च्युली चना पोहा म्हणजे पोहे असतात, त्याच्यावर तर्रीवाला चणे टाकले जातात आणि त्यात एक टोमॅटो वरती ठेवतात आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये चिवडा शेवपुडं पण टाकतात आणि अप्रतिम तिखट. हा तिथे सॉलिड ठेले. तसंच आमच्याकडे पकोडेवाला तो भयंकर फेमस आहे, मूग दाल पकोडे वर्डीला. आय थिंक त्यांचं आता दुकान कदाचित तिथं शिफ्ट झालं आहे का काय झालं आय डोंट नो. पण तिथे म्हणजे माइंड गरम पकोडे फेमस आहे तिथे. आणि उडपीसाठी आम्ही जे नागपूरला मला आवडत होतं ते म्हणजे गोकुळाश्रम. इथे आपल्या गोकुळपेठला आहे गोकुळाश्रम आणि कमाल आहे तिथलं उडपी जेवण. आणि बाकी जर असं म्हटलं तर काही ठिकाणचे म्हणजे अजून बऱ्याचशा ठिकाणी या पूर्व नागपूरमध्ये बघायला गेलं तर इतवारीमध्ये चिवडेवाला अत्यंत तिखट चिवडा मिळतो तिथे. भयंकर तिखट चिवडा असतो, लाल रंगाचा चिवडा. आणि अजून एक तिथे पण एक ब्रेड पकोडेवाला आहे, त्याचा पण खूप फेमस आहे. आणि एक अजून आहे आमच्याकडे पुरण की दाल, म्हणजे पुरणच आहे. आय थिंक मला नाव नाही आठवत आहे, पण तो परम का पुरण आहे नावाचा एक छोटूसं दुकान आहे. त्याच्याकडे दाल तडका आणि गरम रोटी आणि फक्त म्हणजे त्याच्याकडे दुसरा ऑर्डरच नसतो, दाल तडका. आणि तो इतका फेमस आहे म्हणजे प्रचंड म्हणजे आणि तो संध्याकाळी साधारणतः 7:30-8 तो बंद करून टाकतो. इतकं ते पार्सल घेऊन जातात लोक समोर. आणि ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावजी म्हणजे सावजी चिकन तर भयंकर तिकडे फेमस आहे. होता तर त्याचं मी कुठल्या आता खूप नवीन ॲक्च्युली निघाले. मीच गेल्यानंतर माझा भाऊ दरवेळेस मला वेगळ्या सावजीमध्ये घेऊन, त्यामुळे आता मला माहिती नाही नेमकं कोणतं
चांगलं, पण खूप आहेत तिथे, त्यामुळे त्याला ऑप्शन आहे. आणि अजून एक एरिया आहे विशेष, म्हणजे मोगलपुरामध्ये एरिया आहे. मोगलपुरामध्ये खूप वर्षापासून 2 दुकानं आहेत, तन्वी, एक ML कॅन्टीन आणि एक बबलू. सो या 3च्या बिर्याणीज खूप फेमस आणि तिथल्या म्हणजे मुघलाई भयंकर, म्हणजे त्या 3-4 ठिकाणच्या बिर्याणी. कारण मी खवय्या असल्यामुळे आम्ही सगळ्या ठिकाणी जायचो, सगळं इधर क्या मिळत आहे जाके खाणे. आणि आलूगुंडा हे ते आमच्याकडे गणेश म्हणून इथे दुकान आहे कॉटन मार्केटला, तिथे समोसे फेमस आहे. सो आता काय झालं आहे, बिकॉज आता नूतनीकरण खूप झालं असल्यामुळे नागपूरचं बऱ्याचशा ठिकाणचे जे मी सांगतोय ते दुकानं तिथे शिफ्ट पण झालेले असतील. आय डोंट नो की ते आहेत की नाही आहेत, पण माझ्या वेळेस ते म्हणजे आउटस्टँडिंग. म्हणजे आम्ही म्हणजे सतत तिथे जायचो खायला आणि म्हणजे मजा करायचो. कॉलेजमध्ये एवढ्या पॉकेटमध्ये पण नाही ते नव्हतंच, पण तरी आम्ही काय होतं ना, नाटकाच्या याच्यातनं आमच्या थोडंसं पैसे यायचे, आमचे पथनाट्य करायचो, त्याच्यात आमचं व्हायचं. आणि काय होतं तेव्हा एवढं महाग पण स्वस्त असायचं, त्यामुळे मॅनेज होत होतं. सफरीवरनं आपण हमसफरकडे वळूया. हमसफर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर हमसफर बरोबर कुठल्या सफरी केल्या स्वतःपर्यंत, बाहेरच्या देशातल्या, इथल्या, भारतातल्या? आम्ही ॲक्च्युली फार लहानपणापासून मित्रमैत्रिणी असल्यामुळे आम्ही खूप केली आहे. म्हणजे बालनाट्य करत असताना पण आम्ही आजूबाजूला आमची बालनाट्य स्पर्धा उमरेडला वगैरे, नागपूरवरनं उमरेडला, वर्धेला वगैरे असे गेलो. त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा करायला लागलो, तेव्हा एकांकिका स्पर्धांमुळे पण आम्ही सेम आजूबाजूच्या, आणि तेव्हा एकांकिकांचा काळ होता. सो त्यामुळे नागपूरच्या आजूबाजूला किंवा रादर महाराष्ट्रभर माझी बायको समिधा आणि मी आणि आमचा पूर्ण ग्रुपच जो होता नाटकाचा, आम्ही सगळीकडे फिरलो. म्हणजे औरंगाबाद म्हणू नको, पुणे म्हणू नको, किंवा कोल्हापूर, किंवा असं या सगळ्या ठिकाणी, किंवा आजूबाजूला आम्ही वाशिम, अमरावती, हे अकोला, या ठिकाणी आमच्या सगळीकडे आम्ही नाटकासाठी. आणि मेन पार्ट होतं झाडीपट्टी. झाडीपट्टीची नाटकं पण आम्ही करायचो, त्यामुळे झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये पण वडसा, गडचिरोली आणि ते उमरगाव, म्हणजे आजूबाजूचा तो सगळा एरिया आहे, तिथे आम्ही नाटकासाठी फिरायचो. त्याच्याबद्दल खूप क्युरियोसिटी, एक वेगळा एक्सपिरियन्स. हो, झाडीपट्टी हा एक खूप वेगळा, म्हणजे मी फार तिथे काम नाही केलं, पण मी एक्सपिरियन्स घेतला डेफिनेटली. तो प्रकारच वेगळा आहे. असतं ते ॲक्च्युली असं की दिवाळीच्या ह्याच्यामध्ये तर सुगीचे दिवस झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे पैसा आलेला असतो, सगळं हे झालेलं असतं, आणि दिवाळी असते. दिवाळीनंतर हा सीझन सुरू होतो आणि तो चालतो होळीपर्यंत. आणि याच्यामध्ये असं असतं की तिथे शंकरपट होता. शंकरपट म्हणजे बैलांच्या शर्यती. त्या बैलांच्या शर्यतीसाठी जसं तू माझी नातेवाईक आहेस, पुण्याला, मी नागपूरला राहतो, आणि मी सगळं म्हणजे त्या गावाला राहतो कुठे, माझ्याकडे शंकरपट आहे. मी तुला सांगितलं असं, मी का तू ये, तू तुझ्या फॅमिलीसाठी माझ्या घरी आले, मी जेवणाची सोय केली. पण घरं छोटी छोटी असल्यामुळे इतक्या लोकांना राहायला जागा नसते. मग ते काय करतात, त्या गावात नाटक ठेवतात, आणि ते नाटक रात्री सुरू होतं साधारणतः 10 वाजेपासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत. सो ते नाटकच संपत नाही. नाटक रात्रभर बघतात, दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला निघून जातात. सो हा प्रकार तिथे आहे, आणि त्याच्यामुळे अजूनही गावागावात 3-3, 4-4 नाटकं हाऊसफुल होतात. असं म्हणू नये, पण मुंबई पुण्याला जेवढं बुकिंग होत नाही नाटकाचं, तेवढं तिकडे होतं. 2.5 लाख 3 लाख रुपयाचा प्लॅन लागतो, आणि 10-20 रुपये तिकीट असतं. बायकांना कन्सेशन वगैरे सगळे तिथे. अगं म्हणजे मी आता ते कदाचित 100-50 असेल ओपन थिएटर 50-100 असेल, तर तो एक प्रकार तिथे मस्त इन्व्हेस्ट केले. शिवाय आम्ही राज्यनाट्य स्पर्धेमुळे म्हणा, एकांकिका स्पर्धांमुळे, म्हणजे लिटरली मी आणि समिधा शिमल्याला आम्ही एकांकिका स्पर्धेला गेलो आहे. कलकत्ताला आम्ही गणकृष्टी महोत्सवाला गेलो आहे. दिल्लीला आम्ही नाटक घेऊन गेलो. सो आम्ही खूप नाटकाच्या माध्यमातून आम्हाला खूप फिरायला मिळालं. आणि एका पॉईंट नंतर जेव्हा आमचं फेअर आहे, किंवा आम्ही आता घरच्यांना माहीत झाल्यानंतर घरचे पण कुठला टूर करायचे तर तिलाही बोलवायचे, आम्ही चला सगळेजण घेऊन जाऊया असं म्हणून आम्ही तर देवदर्शनच केले पहिले. वगैरे फिरलो नाही, जेजुरी,
कोल्हापूरची देवी, शेगाव, सगळे पावले. हा ते पावले सगळे. ते लग्नाच्या आधीच आम्ही आधीच पावले. देवानी पण सांगितलं गृहीत धरलं. ये हो जाएगा अभी चलो. असं देवदर्शन खूप म्हणजे पंढरपूर तुळजापूर सगळं लग्नाच्या आधीच झालं. वेगळा एक लव्ह स्टोरी आपल्याला. आणि नंतर लग्नानंतर जर म्हणशील तर मग आम्ही ठरवलं की कसं हळूहळू काही वर्ष तर स्ट्रगल मध्ये गेली, तिथे सेट होण्यामध्ये ऑब्व्हियसली तो सगळा गेला. तेव्हा कुठे डोक्यामध्ये हे पण नव्हतं. म्हणजे पहिला टूर जो होता म्हणजे म्हणजे लग्नानंतरचा फर्स्ट हे तो हनीमून ऑब्व्हियसली असतो. त्याच्यासाठी मी खूप आधीपासून एक अमाऊंट जमा केली होती आणि माझं सरप्राईज होतं तिच्यासाठी की तिला फर्स्ट टाइम मी फ्लाईटमध्ये बसलो. कारण मी त्याच्या आधी मला फॉर्च्युनेटली मला 2 वेळा बसायला मिळालं होतं नागपूर मुंबईच्या वेळेस. एका म्हणजे निर्मात्यानेच खर्च केला होता माझा मी एक्सपिरियन्स घेतला. हां, पण इथे मला फार कमी पैशात मी खूप आधी बुकिंग करून इथून मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असं बुकिंग करून मी तिला फ्लाईटने गोव्याला घेऊन गेलो होतो. सो तो फर्स्ट आम्ही दोघंजण कुठेतरी फिरायला गेलो. कट्टू त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली कुलू मनाली गेलो. आफ्टर साधारणतः नंतर कुलू मनाली दुर्वाचा जन्म झाल्यानंतर फोटो पाहिले म्हणूनच म्हणजे एक साधारणतः 2006 मध्ये आम्ही गेल्यानंतर 2012 का 13 मध्ये आम्ही फर्स्ट टाइम केलेला गेलो. कुठेच गेलो नाही कारण आम्ही कामच करत होतो. आणि मग ठरवलं की दरवर्षी कुठे ना कुठे जायचं. मग त्याच्यानंतर कुलू मनालीनंतर आम्ही उटी मैसूर एकदा टूर केला. मग म्हटलं पहिला बँकॉकला केला फॉरेन टूर, मग बालीला केला, मग दुबईला केला. सो होतं पण त्यानंतर कोरोना झाला. आता घरी बसा जाऊ. यावर्षी आम्ही ऍक्च्युली प्लॅन केला होता म्हणजे 2019 मध्ये आमचं दुबई झालं तर आमचं ठरलं होतं की 20 मध्ये आपण श्रीलंका बघू. ठरलं नाही. प्रोफेशन त्याच्यावर थोडंसं यायचं कारण हे लोकांना की अभिजित गुरूंना लिखाण जास्त आवडतं का ऍक्टिंग करायला जास्त आवडतं? बेसिकली ऍक्टिंग आवड म्हणाल तर ऍक्टिंगच आवडते. पण असं नाही आहे की मला लिखाण आवडत नाही. मला लिहायलाही आवडतं कारण माझ्या डोक्यात जे थॉट्स येतात म्हणजे टचवूड की देवाच्या कृपेने मला काही सुचत असतं सगळं आणि ते मांडता पण येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं काही लोकांना मांडता येतं पण सुचत नाही, काही लोकांना सुचतं पण मांडतं. सो या 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन होणं फार महत्त्वाचं असतं आणि ते ज्याच्याकडे असतं तोच मला वाटतं लेखक बनू शकतो म्हणण्यापेक्षा तोच लेखक असतो. प्रॉब्लेम काय ॲक्टिंग किंवा बाकीच्या कुठल्याही टेक्निकल गोष्टी या सरावाने शिकता येतात पण लिखाण हे सरावाने शिकता येत नाही. ते उपजतच तुम्हाला यायला पाहिजे आणि मी जसं म्हटलं तसं ते कॉम्बिनेशन तुम्हाला यायला पाहिजे की तुमच्यात कन्सिस्टन्सी पण पाहिजे आणि तुम्हाला ते करता पण आलं पाहिजे. म्हणजे क्रिएटिव्हिटी पण पाहिजे. कन्सिस्टन्सी विथ क्रिएटिव्हिटी ते दोन्ही मिक्स असेल तर तुम्ही करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेली हां की क्रिएटिव्हिटी असते आपल्याकडे पण आपल्याकडे स्पीड नसतो कधी कधी किंवा तो स्पीड कॅच करून तरीही रोज नव्याने उभं राहायचं, रोज नव्याने ते करायचंय आणि त्या नव्यामध्ये पण काहीतरी नवीन शोधायचंय. मला माहिती आहे मला नेहमीच आहे पण तरी याच्यात मला काय टाकता येईल. माझ्याकडे आता वेळ नाही आहे पण आय नो मला आता यातनं काहीतरी करायचं आणि ऑब्व्हियसली कदाचित असं असेल की मी नेहमी वेळेवर अभ्यास करायचो आणि इन्स्टंट त्यामुळे ना आणि मी अक्षरशः म्हणजे मला लिखाणाचा कंटाळा होता. मला अजिबात लिहायला आवडायचं नाही. म्हणजे मी लिहून पाठ कर असं मला माझ्या आईबाबांनी मागे लागायचं. मला नेमका त्याच गोष्टीचा मी कधी लिहून नाही पाठवलं. मला वाचनाचा पण कंटाळा होता बस फ्रँकली सांगायचं झालं तर. म्हणजे फार मी असं करायचो की संविधाला पुस्तक द्यायचं कॉलेजमध्ये तू वाच असं म्हणायचं आणि ती म्हणायची मी काय वाचू तुझं म्हटलं वाच ना मला ऐकू दे. ती वाचायची मी ऐकायचो आणि मी बरोबर पेपर सोडून पास व्हायचो. मी पुस्तकं वाचायचो पण नाही फक्त ऐकून. म्हणजे याचं क्रेडिट तिला कारण तू ते ग्रास करतोस आणि तू ते उतरवतोस. काय असतं तुमच्यातलं काय कधी क्लिक होईल काय माहीत नाही पण माणसाने माझा एक माणसाने स्वतःवर गर्व पण करू नये, ओव्हर कॉन्फिडेंट पण होऊ नये आणि स्वतःला अंडर एस्टिमेट पण करू नये.
आपल्याकडनं एखादी गोष्ट अशी असते जी सगळ्या लोकांना मूर्खपणाची वाटत असते, सगळ्यांना असं वाटत असते काय आहे याच्याकडे, हे काय आहे. पण मी आय डोंट नो, तीच गोष्ट तुम्हाला उद्या कदाचित कामात येऊ शकते. आणि तीच गोष्ट तुम्हाला म्हणजे वेळेवर काम करणं, वेळेपर्यंत मी अभ्यास नव्हतो करून आदल्या दिवशी मी अभ्यास करून पास व्हायचो. आय थिंक माझी ही जी टेंडन्सी आहे डेली सोपसाठी परफेक्ट आहे. कारण मला रोज नव्याने लिहावं लागतं आणि उद्या शूट होणार असतं. सो आय डोंट नो, आणि चेंजेस पण करायला एक्झॅक्टली चेंजेस करून नवीन सुचवून त्याच्यावर पटापट हे करून आय डोंट नो मे बी ते तू तिन्ही माध्यम पाहिजे. पुस्तकांची सफर आपला हा जो सेगमेंट आहे त्याच्यात मी तुला वेगळा प्रश्न विचारणार आहे. नाटक लिहिणं, एकांकिका लिहिणं, सिरियल लिहिणं आणि चित्रपट लिहिणं किंवा शॉर्ट फिल्म लिहिणं, लोक हा प्रश्न विचारतात की खूप वाचता का, लिहिता म्हणजे खूप वाचता का? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाचन असतं. वाचन हा प्रकार जो आहे तो तुम्ही तुमचा एन्जॉय करा. तुम्ही खूप वाचलं म्हणून तुम्ही लिहू शकता असं नाही फ्रँकली. कारण मी मगाशी जसं म्हणालो की तुम्हाला खूप सुचतं म्हणून तुम्ही लिहू शकता असंही नाही. आणि कारण मांडता पण आलं पाहिजे. म्हणजे मला ॲट अ टाइम 10 वेगवेगळ्या गोष्टी आता मला सुचतात, 10 वेगवेगळे विचार माझ्या डोक्यामध्ये आले, पण त्याची सांगड घालून त्याच्यातनं एक स्टोरी निर्माण करून ती मांडता पण आली पाहिजे ना. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे खूपच हे आहे, रंग चित्रकाराला दिलेले असतात, रंग आपल्याजवळ पण असतात, पण ते रंग कुठे वापरल्याने सुंदर दिसतील हे त्याला जसं येत असतं तसेच शब्दांचंही आहे, तसंच थॉट्सचं पण आहे की ते कशा पद्धतीने कुठून केवढे मांडले तर ते चांगले दिसतील, चांगले उत्तम वाटतील. याचं ते गमक जे असतं, जे कळलं, मला वाटतं ते रायटिंग प्रोसेसमध्ये म्हणजे ते रायटरला घडवतं की ते रायटरकडे असायला हवं, तरच तुम्ही रायटर बनवू शकता. त्यामुळे मी असं म्हणणार नाही हा व्यासंग असायला हवा. व्यासंग म्हणेल मी फक्त वाचन. कारण बरेच जण वाचन करतात आणि त्यांना 3 दिवसांनी विचारलं अरे काय वाचलं, आठवत नाही असं सांगतात. म्हणजे त्याला मी वाचन म्हणत नाही. म्हणजे ते तू कशाने वाचतो, समजून घेतलंस का, ते ज्या माणसाने लिहिलंय, ज्या माणसावर आहे किंवा ज्या गोष्टीविषयी आहे त्याच्याबद्दल तुला सगळं कळलं का त्या पुस्तकातनं, म्हणजे समजलंय का. मी असं नाही म्हणत कळलं, उमजलंय का काहीतरी त्याच्यात की, आणि त्या थॉटमधनं तुला वेगळा थॉट आला आहे का. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पुस्तक एक थॉट देऊन जातं, एक विचार तुमच्यासमोर मांडून जातं. तो विचार लक्षात घेऊन तुमच्या विचारातनं काही वेगळा विचार येतो तर ते पुस्तक सक्सेसफुल आहे, तर तुमचं वाचन सक्सेसफुल. नाहीतर काय होतं, नुसतं वाचून बाजूला पुस्तक ठेवून दिलं आणि माझं एवढं वाचन झालं बघ ही अख्खी लायब्ररी मी वाचून काढली आहे, मग दॅट इज हॉबी. दॅट इज हॉबी. म्हणजे नाही, रायटिंगला त्याचं मी हे म्हणणार नाही की तुम्ही वाचनच केलं तर रायटिंग तुम्हाला जमेल. हां, वाचन केलं तर तुमचा ज्याला आपण म्हणतो की व्होकॅब्युलरी वाढते, शब्दसंचय वाढतो, थॉट वाढतात, तुम्हाला दिसतं कशा पद्धतीने मांडणी केली आहे वेगवेगळ्या लेखकांनी. सो त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. पण तुम्ही अमुक इतकं वाचून काढलंय म्हणून तुम्हाला लिहिता येईलच असं नाही. हे म्हणजे असं नाही. मला असं म्हणायचं आहे, लिखाण या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं तुम्ही जे वाचलंय, जे अनुभवलंय आणि याचं मंथन करून तुमच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार एका विशिष्ट पद्धतीने मांडण्याची प्रोसेस सुरू होते आणि मग तुम्ही ती जेव्हा कागदावर उतरवता ज्याच्यातनं आणखी एक वेगळा थॉट किंवा एक वेगळी अनुभूती समोरच्या माणसाला बघताना किंवा वाचताना मिळते. ही प्रोसेस जेव्हा पूर्ण होते तेव्हा लेखन पूर्ण होते. आणि असंही म्हणतात ना की आम्ही कशा पद्धतीने लेखक होतो किंवा होऊ शकतो. किंवा आता उदाहरणार्थ शिबिर होतात मार्गदर्शनाची, तर त्याच्यात हा क्रायटेरिया कळत नाही ना की मी नाटक लिहू शकतो किंवा मी एखादं गाणं लिहू शकते किंवा मी आणखीन काही करू शकतो. नाही, हे बघ माझं म्हणणं आहे प्रत्येक लेखक जर तुम्हाला उत्तम पद्धतीने तुमचे विचार मांडता येत असतील तर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. तुम्हाला फक्त टेक्निक कळायला. जसं मी उदाहरण देतो माध्यमाचे, जसं मी उदाहरण देतो, तो चित्रकार असतो त्याला तुम्ही एवढा चौकोन द्या ह्याच्यात चित्र, एवढा चौकोन द्या, एवढी तसबीर द्या ह्याच्यात काढेल, एवढी द्या, ही भिंत द्या, तो अख्खा भिंतवर चित्र काढेल. त्याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे वेगवेगळे प्रिमाइसेस आहे. थिएटरची आपली एक मजा आहे, गंमत आहे, त्याचे प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट पण आहे.
सेम सिनेमा लिमिटेशन्स आहेत. हां, सिनेमाला पण सेम तसंच आहे. त्याचे काही प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे. त्याची वेगळी टेक्निक आहे. सेम टेलिव्हिजन्स आहे, त्याचे पण प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत. तर एकदा तुम्हाला त्याच्या टेक्निक्स कळले ना, तुम्हाला टेक्निक कळावं लागतं की मला नाटकाचं टेक्निक काय आहे. जे जे शिकताय डेफिनेटली शिकताय की टेक्निक. हां, नाटक लिहिताना काय असतं, हां तर 1-2 अंक असतात. काय म्हणतात, सुरुवात मध्ये शेवट असतो. मध्ये 2 ते 3 प्रवेश असतात. प्रवेश म्हणजे अंधार पडतात आणि हे ब्लॅकआउट्स प्रवेश असतात. आणि त्यात एक गुंतलेली स्टोरी असते जी साधारणतः तुम्हाला एका ठिकाणी बसून एका प्रिमाइसमध्ये एका रंगमंचावर एका ठिकाणी कशा पद्धतीने वाक्यां थ्रू किंवा होणाऱ्या मुवमेंट्स आणि याच्या थ्रू मांडता येईल हे असतं. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम असा एवढाच असतो की तुम्हाला लिमिटेड स्पेस असते, तुम्ही स्पेस तुमची वाढवू शकत नाही. हां, त्या स्पेसमध्ये तुम्ही आता फिरता रंगमंच आणला अमुकाला तर मी म्हणूनच म्हटलं की त्याची टेक्निक आहे. सो तुम्हाला त्या टेक्निकल गोष्टी कळल्या की तुम्ही लिहू शकता. कारण हे का विचारलं, खूप गैरसमज आहे लोकांचा की काही नाही आलं या क्षेत्रात करायला तुम्ही लिहू शकता. नाही, असं नाही होत नाही. तुम्हाला टेक्निक शिकावीच लागते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण गाडी चालवणाऱ्याला बघतो म्हणून आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की आपण गाडी चालवू शकतो, पण असं नसतं. जोपर्यंत तुम्हाला ॲक्सिलेटर, गिअर, आपलं याचं सगळं स्टेअरिंग वगैरेचा अंदाज येत नाही तोपर्यंत ती गाडी चालवता येत नाही. परत गाडी चालवता जरी यायला लागली तरी ती सफाईदारपणे चालवणं आणि हळूहळू धक्के खात चालवणं अशा 2 पद्धती जे असतात की आपण बरेच वेळा बघतो लोक हौस म्हणून गाडी शिकतात आणि जाऊन ठोकतात. माझं म्हणणं तेच आहे की असं नसतं की हौस म्हणून तुम्ही शिकलात. मग काय आहे, ते करण्यासाठी तुम्हाला सराव पण पाहिजे. तुम्ही ते रेग्युलर इंटरव्हलनी केलं पाहिजे. ते एखाद्या ज्याला जाणकार म्हणून अशा माणसाकडनं ते तपासून घेतलं पाहिजे. त्यातल्या चुका, त्यातले प्लस पॉईंट्स, मायनस पॉईंट. जसं माझं ऑलवेज म्हणणं असतं की प्रत्येकाच्या लिखाणामध्ये एक गोष्ट खूप छान असते आणि काही गोष्टी वाईट असतात. ती चांगली गोष्ट पण आपल्याला कळायला पाहिजे आणि वाईट गोष्टी पण आपल्याला कळायला हव्या. म्हणजे काय होतं ना, आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येतं चांगल्यासाठी आणि अवॉइड करता येतं जे वाईट आहे. म्हणजे आपल्याला मी इथे चुकतो का, मग हे जनरली आपण बाजूला सांगूया आणि ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून की पुढे जाऊ. अशा पद्धतीचं जर हे होत गेलं ना तर डेफिनेटली तुम्ही अजून इम्प्रूव्ह होत जाता, अजून इम्प्रूव्ह होत जाता. कारण हे कसं आहे ना, सरावानेच तुम्हाला चांगलं होता येणार आहे. म्हणजे कसंही म्हणजे जसं आता म्हटलं तर मी अजून मला क्रिकेट खूप आवडतं म्हणून मी नेहमी क्रिकेटची उदाहरणं देतो. तेंडुलकरनी कसं झालं ना, वेगवेगळ्या धावपट्टींवर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळल्यानंतर तो माणूस इतका हे झाला होता की काही त्यांना प्रत्येक धावपट्टीच्या हिशोबाने त्याचा गेम चेंज व्हायचा. तर सांगावं नाही लागायचं की आज वानखेडा आहे तर वानखेड्याला कसं खेळायचं आहे, तू लॉर्ड्समध्ये खेळतो तर लॉर्ड्समध्ये कसं खेळायचं आहे, मेंबरला खेळायचं कसं खेळायचं आहे. त्याला सांगावं नाही लागलं. त्याला माहिती आहे की मला इथे या पट्टीवर बाउन्सर येणार आहे बाबा, तर मला ना हुक शॉट मारायचे थांबून किंवा मला डिफेन्स करायचं किंवा मला कुठे स्टेट ड्राईव्ह मारता येईल, कुठे मला प्लेड घ्यायचं, कुठे मला बिंदास खेळायचं, इथे माझ्या बॅटवर बॉल येणारच नाही. या पद्धतीचं कसं आलं जेव्हा इतक्या मॅचेस खेळल्या आणि प्रत्येक तो माणूस म्हणतच होता आयुष्यभर की मी प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही करू शकतो. अभिजित आपल्याकडे तर खूप कलाकार येतात, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक येतात आणि ना आई हा विषय निघाला की आपले महाराष्ट्रीयन कलाकार आहेत. तर काय आवडतं असं की अजूनही असं आठवतं की आईनेच केलं पाहिजे आणि ते तिनेच करायचं सगळ्यांसाठी. शिवाय कसा सिग्नेचर डिश असते घरात असं आम्ही म्हणतो, ती खूप आवडते घरात सगळ्यांना. हो, माझ्या आईच्या 2-3 गोष्टी खास आहेत. म्हणजे तर तिचं माहेर बुलढाण्याचं असल्यामुळे आणि तिची आई खानदेशातली असल्यामुळे ती शेव आमटी खूप चांगली बनवते. शेव आमटी म्हणजे शेवेची भाजी, शेवभाजी. पण ती कशी बनवते शेव आमटी, तर ते तर्रीवाला जे काही असतं म्हणजे रस्सा तयार करतो आणि त्याच्यात डायरेक्ट शेव पिळायची.
सो ती खूप इंटरेस्टिंग लागते, वेगळी लागते आणि ती गरम गरम खाण्यात नाही तर मग त्याचा गजरा होतो. सो ती गरम गरमच खायची म्हणजे त्याच्यात खूप मस्त वाटतं. म्हणजे नूडल्स सारखी असतं पण ते मस्त वाटतं. ते ती वेगळी ती शेव टाकलेली असते मोठी. त्यानंतर आई चिवडा खूप छान बनवते. म्हणजे ऑलवेज तिच्या हातचा चिवडा म्हणजे एक्सलंट असतो, तो मस्त बनवते. आणि अजून एक तिची उत्तम डिश म्हणजे ती वड्या चांगल्या बनवते खोबऱ्याच्या. सो त्या या 2-3 गोष्टी तिच्या खूपच. मी अनारसा खाल्लाय मला अनारसे काहीच आवडत नाही, मला आवडतच नाही त्यामुळे मी खातच नाही. पण हा खोबऱ्याची वडी म्हण किंवा या सगळ्या आता ती खोबऱ्याच्या वडीमध्ये पण एक्सपेरिमेंट करते कधी गाजराच्या बनवते, कधी त्यात म्हणजे असं डिक्क बदाम आणि हे सगळंच टाकून एक पौष्टिक वड्या अशा असतात. समीदा पिठलं खूप छान पिठलं तुझ्याचं. आणि आता तर तिला नॉनव्हेज वगैरे पण छान बनवते. आता बरंच चांगलं बनवतं. हमसफर फक्त हमसफर नसतं, ते सगळंच कुटुंब असतं. कारण ऑल द वे नागपूरवरनं इथे आला, सेट झाला आणि खूप कॉन्ट्रोवर्सी ऐकत चालू ठेवलंस तुझं हे की नाही. दिस इज द ट्रॅक आहे हा, या ट्रॅकवर आपण पुढे जायचं. सगळ्यात शेवटचा आवडता प्रश्न ज्याचं उत्तर प्रत्येक सेलिब्रिटी वेगळं वेगळं देतो. सुख म्हणजे नक्की काय असतं त्याचं उत्तर ॲक्च्युली तो क्षण ज्या क्षणी तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की बाबा हा क्षण माझा होता आणि या क्षणासाठी मी काहीतरी करत होतो आत्तापर्यंत. आणि बेसिकली आपण ज्या पद्धतीने जगतो सुख एक असं सुख म्हणजे एक नसतं की मला आता सुख मिळालं तर मी झालं सुख, त्याच्यानंतर मला कधी काही मिळालं नाही तरी चालेल, अशा पद्धतीचं सुख नसतं. मला असं म्हणायचं प्रत्येक सुख जेव्हा तुम्हाला मिळतं ना तेव्हा ते सुख पुन्हा एक तुम्हाला चॅलेंज देतं की तुम्ही पुन्हा ते चॅलेंज पार करून त्याच सुखाच्या पुढच्या सुखापर्यंत कसे पोहोचाल. आणि मला असं वाटतं हे चॅलेंज हा जो खेळ आहे जोपर्यंत त्याच्यात हर्डल्स येणार किंवा तुम्हाला दुःखाला किंवा कुठल्या गोष्टींना काही याला सामोरं जावं लागणार आणि पुन्हा तुम्ही सुखापर्यंत जाऊन पोहोचणार. सो प्रत्येक एका टप्प्याटप्प्याने ते सुख मिळत असतं आणि ते आपल्याला बोलवत असतं, त्याच्या मागे धावायला लावत असतं. आणि कदाचित हेच आयुष्य आहे. म्हणजे मला असं वाटतं की जर हे संपून गेलं तर मग काय, तुला जर आज हे अमुक हे सुख आहे हे तुझ्याकडे दिलं मी असं म्हटलं तर तुझा खेळच संपतो. कारण म्हणजे आता मी फार छान आत्ता बोलताच मला हे सुचलं की हां सुख म्हणजे खेळ. आपण कुठलाही खेळ खेळताना त्यात तो जेव्हा खेळ सुरू करतो आपण तेव्हा तो खेळ खेळताना जो आनंद आपल्याला मिळतो मे बी कदाचित आम्ही त्याच्यात हरतो पण आणि आपण कदाचित तो जिंकतो पण नव्याने दुसरं खेळ सुरू होतो. पण खेळतानाचा जो आनंद असतो तो जगण्यात मिळेल. रोल अभिजित दादा, दिवाळी निमित्त मी गिफ्ट मिळाले पिकुल सिद्धपीठ नाशिक यांच्याकडून. त्यांचा गजानन महाराजांचा मठ आहे, त्यांनी हे त्यांच्या तिथे बनवलेले प्रॉडक्ट तुला दिलेले आहेत. सगळे आणि काय काय आहे साबण आहे आणि हे आम्ही दिवाळीची हे आमच्याकडनं दुर्वाला छोटंसं गिफ्ट आहे. तिला द्या आणि थँक्यू आणि हॅपी दिवाळी.